पुण्यातील नाविन्यपूर्ण देखावे पाहण्यासाठी राज्यासह देशभरातून अनेक गणेश भक्त खरं तर पुण्यामध्ये दाखल होत असतात आणि याच अनुषंगाने गणेशोत्सवाची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। गणेशाची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे। आपण सध्या आलो आहोत पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मंदिराजवळ। या ठिकाणी पाहतो की खरं तर भाविकांनी आज दुसऱ्या दिवशी सध्या रविवार असल्याने सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केलेली या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। खरं तर दगडूशेठ गणपती हा मखरात विराजमान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। याच ठिकाणी दगडूशेठ मंदिर ट्रस्टने यंदा हिमाचल प्रदेशामधील जटोली मंदिराची प्रतिकृती आहे ती खरं तर साकारलेली आपल्याला पाहायला मिळते। आज गणेशोत्सवातील दुसराच दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी आपण पाहतो की गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते। आज 1.5 दिवसाचा गणपतीचं विसर्जन झालं। 1.5 दिवसाच्या गणपतीला अनेक गणेश भक्तांनी खरं तर निरोप दिला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यामधील अनेक गणेश मंडळामध्ये खरं तर देखाव्यांची जी लगबग आहे ती पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाविन्य योगे जे देखावे आहेत ते खरं तर सादरीकरण केले जातात आणि तेच पाहण्यासाठी अनेक गणेश भक्त राज्यासह देशभरातून पुण्यामध्ये दाखल होत असतात। याचप्रमाणे आज दुसराच दिवस आहे, मात्र दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी जे गणेश भक्त आहे ते गणेश भक्तांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा तुषारसह मी सुनील दिगळे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।